इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा लिखित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन विचार आणि कार्याचा सखोल आढावा असणारे प्रेरणादायी पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच मिळवा. संपर्क 9890956695. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आता सध्याचा जो काळ आहे तो आषाढी वारीचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन प्रकारच्या वाऱ्या असतात. तशा दर पंधरवड्यालाच तिथे वाऱ्या असतात आणि पंढरपूरला वारीची परंपरा ती आहे. वर्षभर चालणाऱ्या अनेक वाऱ्या आहेत. तर या वारीच्या परंपरेबद्दल अभ्यासकांनी सांगितलंय की ही परंपरा फार जुनी आहे आणि विठोबाच्या संबंधात ती वारी आज जरी वाटत असली तरी यापूर्वी तिथे कोणतं तरी दैवत असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ती वारी होत असावी. तो इतिहास फार जुना आहे, तो उपलब्ध नाही आहे, पण अंदाज आहे अभ्यासकांचा. पण आज जी वारी होते मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यातून गावागावातून आणि अगदी इतर राज्यातूनही सुद्धा लोक पंढरपूरला येतात. ते विठोबाच्या दर्शनासाठी येतात आणि तासन तास ताटकळत राहून ते विठोबाचं स्मरण करत राहतात. बऱ्याच लोकांना ते दर्शन घेणं शक्य नसते, तेव्हा विठोबाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात आणि त्यातच ते समाधान पावतात. तर अशा तऱ्हेने या पंढरपूरच्या विठोबाचं जे महात्म्य आहे ते जनसामान्यामध्ये आहे. कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नसताना, कोणत्याही प्रकारचं नियोजन जाहीर न करताना सुद्धा लोक आपापल्या परीने नियोजन करतात आणि त्या ठिकाणी येतात. काही वारकरी संप्रदायाचे फड आहेत त्यांचं सुद्धा नियोजन असते आणि त्या फडानुसार काही शिस्त, काही नियम सुद्धा आहेत, नाही असं नाही. त्या ठिकाणी चोपदार असतो, तो सुद्धा ते नियम पाळण्याची काळजी घेतो आणि कोणी जर नियम मोडला तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार त्याला असतो. अशा तऱ्हेने एक स्वयंशिस्त असलेली, म्हणजे कोणतेही शासन किंवा प्रशासन त्या ठिकाणी हस्तक्षेप नाही तरीही वारी होते. अशा वारीमधून अनेक संत पुढे आले. अगदी संत नामदेवांपासून तर निळोबारायापर्यंत संतांची परंपरा सांगितली जाते. पण त्यानंतर संत गाडगे बाबा हे सुद्धा पहिल्यांदा घराच्या बाहेर जेव्हा निघाले तेव्हा पंढरपूरला आले होते आणि संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना सुद्धा जेव्हा असं वाटलं की आपण नवीन काहीतरी करावं तेव्हा आषाढी एकादशीला त्यांनी पंढरपूरला संकल्प केला. ग्रामगीता या ग्रंथाचा 1953 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला आणि नंतर तो काही काळात प्रसिद्ध झाला. त्याबद्दलची माहिती आपण यापूर्वी पाहिली आहे. आज आपण अशा वेगळ्या संतांची माहिती पाहत आहोत की ज्यांच्याबद्दल कुणालाच काहीच माहिती नाही. त्यांचं नाव आहे गणपती महाराज. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ दस्तगीर या गावामध्ये, हे धामणगाव रेल्वे ह्या तालुक्यात हे सध्या गाव आहे, त्या गावात ते होऊन गेले. म्हणजे त्यांचा आश्रम तिथे होता, तिथे बराच काळ ते राहिले. त्यांच्याबद्दलची जी माहिती उपलब्ध आहे एका माझ्या पुस्तकात आहे, संत साहित्यातील जीवन मूल्ये या पुस्तकात ती माहिती आहे. या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 122 वर संत गणपती महाराज यांची माहिती आहे. ती आपण त्या पुस्तकाच्या आधारे पाहू. गणपती महाराजांचा जन्म वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील काचणूर या गावी 1887 मध्ये झाला. त्यांचं मूळ नाव हरी होतं आणि वडिलांचं नाव विठोबा भाभुतकर हे त्यांचं आडनाव आणि आईचं नाव जनाबाई असं होतं. त्यांचे आई वडील फुलांची शेती करीत असत. म्हणजे आता महात्मा फुले यांचं मूळ आडनाव गोरे होतं, पण त्यांचे वडील किंवा त्यांचे पूर्वज हे फुलांची शेती करीत असत, त्यामुळे त्यांचं आडनाव फुले झालं. या ठिकाणी भाभुतकरांचं आडनाव काही लोकांपुढे आलं नाही किंवा त्यांचं आडनाव फुले झालं नाही, पण ते फुलेंची शेती करत होते. वडील रानटी प्राण्यांपासून शेतीचं रक्षण करण्यासाठी रात्रभर जागली करीत. त्यांना मदत करण्याकरता गणपती महाराजांची आई जनाबाई घराची सारी कामं आटपून रात्री शेतावर जात असे. अशा तऱ्हेने शेती करणाऱ्या वर्गातील, प्रामुख्याने ओलिताची शेती करणाऱ्या वर्गातील गणपती महाराज हे पुढे किती पुढे गेले आणि किती मोठं व्यक्तिमत्व त्यांचं विस्तारलं हे पाहणं फार महत्वाचं आहे. आजही आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाण्यासाठी वारी निघतात. वारी येते तेव्हा त्याही गावामध्ये, ज्या गावात ते राहत होते, काचणूर हे गाव आहे वर्धा जिल्ह्यातलं,
आर्वी तालुक्यातला. तिथून वारी निघत असे. त्या विठोबा आणि जनाबाई हे त्या वारीत जात असत. त्या काळी मुलांची नावं देवांच्या नावावरून ठेवण्याची रीत होती. तर हरी हे विष्णूचं नाव आहे. म्हणजे मुळात त्यांचं नाव हरी होतं. गणपती महाराज हे नाव नंतर पडलं. त्याची माहिती आपण नंतर पाहूच. मुलाचं नाव घेताना देवाचं नाव मुखी येते अशा प्रकारची श्रद्धा असल्यामुळे देवाचं नाव ठेवण्याची पद्धत तेव्हा होती. त्यामुळे आपसुकच नामस्मरण होते. नामस्मरणाने सगळी पापं नाहीशी होतात किंवा मनशुद्धी होते अशा प्रकारची एक धारणा आहे. तर आपल्या मुलाचं नाव त्यांनी हरी ठेवलं आणि वारकरी मध्ये हरिनाम संकीर्तन फार महत्वाचं आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे वारकरी संप्रदायाचा, त्यात राम, कृष्ण आणि हरी म्हणजे विष्णू या तिघांची नावं येतात. तर हे नाव त्यांनी ठेवलं. ते आईच्या सोबत संतांच्या दर्शनाला जात असत आणि शेतावरी आईसोबत तो जात असे हरी. इसवी सन 1895 मध्ये विदर्भात कॉलराची साथ आली व ती मध्ये विठोबांचा मृत्यू झाला. म्हणजे वडील मरण पावले. म्हणजे तेव्हा त्यांचं वय फक्त 8 वर्ष होतं. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी 7 वर्ष हे त्यांचं वय होतं. त्यावेळी त्यांची आई त्यांना घेऊन काचणूर येथून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या मंगरुळ दस्तगीरला आली. तेथील शाळेत तिनं त्याचं नाव घातलं. 8-10 दिवस हरी शाळेत गेला, पण बंडखोर वृत्तीमुळे त्यानं नंतर शाळा सोडली. त्यामुळे आईने त्याला म्हशी राखण्याचं काम दिलं. वर्धा जिल्ह्यातील घोराड येथील संत केजाजी महाराज एकदा मंगरुळला आले होते. तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी आईनं हरीला नेलं. हरीने केजाजी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा त्याचा हात धरून महाराजांनी त्याचं नाव ठेवलं. विचारलं त्यावर त्यानं मला लोक गणपती देव म्हणतात असं सांगितलं. म्हणजे हरी नाव असतानाही लोक गणपती म्हणतात, कारण ते गलेलठ्ठ होते, कदाचित ढेरपोट्या आकारामुळे म्हणत असतील. तर ते ठेवून महाराज म्हणाले की तू गणपती देव होशील आणि तुला जगात कीर्ती मिळेल असा आशीर्वाद केजाजी महाराजांनी दिला. आता अशा ह्या गणपती महाराज गणपती देवाचं जे विवाह झाला तो वयाच्या 7व्या वर्षी झाला. म्हणजे आज आपल्याला आश्चर्य वाटतं की 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलाचा विवाह करता येत नाही. आज कायदा आहे, पण पूर्वी लहान वयात मुलं होत असत, मुलांचे विवाह होत असत. हा विवाह वेरूळ नावाचं जे गाव आहे तिथे विठोबा मानकर यांच्या मनाबाई नावाच्या मुलीशी हा विवाह लावून दिला. काही दिवसानंतर विठोबा मानकरांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपत्तीच्या वादात जनाबाईला पुन्हा मंगरुळला परत यावं लागलं. वयाच्या 13व्या वर्षी गणपतीला पडेल ती कामे करावी लागली. एकदा गवंडी काम करताना त्याला वाईट वागणूक मिळाली. त्यामुळे त्याच्या मनात वैराग्य निर्माण झालं. घरदार सोडून 4 दिवस तो अन्न पाण्याशिवाय जंगलात भटकत होता. ईश्वराचं ध्यान करत होता. नंतर कुणालाही न सांगता पायी चालत घोराड या गावी त्याने केजाजी महाराजांची भेट घेतली. सेलू घोराड नावाचं एक गाव आहे वर्धा नागपूर रोडवर, त्या ठिकाणचे हे महाराज. तेव्हा ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं बांधकाम करत होते. केजाजी महाराज सुद्धा विठ्ठल मंदिराचं बांधकाम करीत होते. मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा, अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600 35 37 12 आणि 9503 23 7806. गवंडी कामाचा कोणताही मोबदला ते घेत नसत. त्यांना गणपतीने गवंडी कामात मदत केली. मंदिराच्या कळसाचं काम करीत असताना अचानक पाय घसरून गणपती खाली पडू लागला. तोच केजाजी महाराजांनी त्याला वरचेवर झेललं. त्यामुळे त्यांच्यावर गणपतीची भक्ती जडली. म्हणजे गणपती महाराजांना वाटलं की या माणसाने आपल्याला वाचवलं, हा आपला खरा गुरु आहे. आणि मग गुरु त्यांना मानल्यामुळे केजाजी महाराजांनी त्यांना मंत्रदीक्षा दिली. केजाजी महाराजांनी गणपतीला गंगाबाईच्या मंदिरात नेऊन मंत्रदीक्षा दिली. त्याचबरोबर लिहिणं वाचणंही शिकवलं. गणपती संतांचे अभंग गाताना स्वतःची अभंग रचायला लागला. ज्याप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःचे अभंग रचत असत, तुकारामांचे अभंग सांगताना, तसंच गणपती महाराजांचंही झालं. आणि मग केजाजी महाराजांनी त्याला कीर्तन कसं करावं हे शिकवलं. म्हणजे एका सामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या एका तरुणाला जो गवंडी काम करायला गेला होता त्याला त्यांनी कीर्तन करायला शिकवलं आणि गणपतीने कीर्तन करीत प्रावीण्य मिळवलं व तोही कीर्तन करू लागला. म्हणजे अशा तऱ्हेने सांस्कृतिक वातावरणात त्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे लोक त्याला गणपती महाराज या नावानं ओळखायला लागले. आषाढी वारीला पंढरपूरला जायची गणपती महाराजांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या गुरुची परवानगी मागितली. त्यावेळी वारीतील हाल अपेष्टांची माहिती देऊन
त्यांनी त्यांना 1 रुपया दिला. आता ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे. 100 वर्षाची आधीची आहे. 1895 म्हणजे आता त्याला आता 125 वर्ष होत आहेत. तर अशा 125 वर्षापूर्वीच्या 1 रुपयाला एक किंमत होती. आज त्या 1 रुपयाला किंमत राहिली नाही. तर तो रुपया जो आहे तो अंगावरील वस्त्रांशी म्हणजे कोणते वेगळे कपडे सोबत न घेता, कोणत्याही प्रकारच्या वस्तू सोबत न घेता तो 1 रुपया घेऊन ते त्या वारीला निघाले. आणि वारीहून परत आल्यावर त्यांनी आपल्या गुरुचं दर्शन घेतलं. गणपती महाराजांचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध होता. ते स्वतः योगासने करीत आणि इतरांनाही करायला लावीत. आपले शरीर सुदृढ असले की आपले मनही सशक्त होते हा विचार ते लोकांना समजावून सांगत असत. अंगात देव आणण्याचे ढोंग करणाऱ्या वेड्यापिशा लोकांना ते विरोध करीत असत. लोकांचे भले व्हायचे असेल तर जगाचे कल्याण आवश्यक आहे असा उपदेश ते लोकांना करीत असत. लोकांना त्यांचं म्हणणं जे आहे ते आवडत असे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक यायला लागले. अशा तऱ्हेने गणपती महाराज हे महाराज म्हणून प्रतिष्ठित आणि प्रस्थापित झाले. त्या काळात एकदा दुष्काळ पडला. मंगरुळला दुष्काळ पडला. गावाबाहेर असलेली विहीर आटली होती. लोकांना दूरदूरच्या विहिरीवरून पाणी आणावं लागे. अशा स्थितीत गणपती महाराजांनी स्वतः हातात कुदळ घेऊन विहीर खणायला सुरुवात केली. लोकांनी त्यांना या कामात मदत केली. आजही ती विहीर आहे, सुरक्षित आहे. बाजूला एक ओढा आहे, त्यामुळे तिकडे पलीकडे जाता येत नाही, पण तरीही गावकऱ्यांनी तिला संरक्षण दिलं आणि गणपती महाराजांच्या कृतीचं स्मारक म्हणून तिला कायम ठेवलंय. तर अशा तऱ्हेने त्यांनी लोकांनी मदत केली. विहिरीचे झरे मोकळे होऊन विहीर पाण्याने भरली. त्यामुळे गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. लोकांच्या मदतीने त्यांनी गावात विठ्ठल मंदिर बांधलं. पंढरपूरहून त्यांनी विठ्ठलाची मूर्ती आणली. या मंदिरात सर्व जातीच्या लोकांना मुक्तपणे प्रवेश मिळत असे. म्हणजे जातीभेद नष्ट करण्याचा पहिला कार्यक्रम, कृती कार्यक्रम अशा तऱ्हेने गणपती महाराजांनी मंगरुळ दस्तगिरी या गावात राबवला. नंतर या गावात कार्तिक वद्य पंचमीला यात्रा भरू लागली. कार्तिकी जी यात्रा असते, वारी असते, तेव्हा तिथे यात्रा भरायला लागली. आजही ती यात्रा भरते. या यात्रेसाठी गावातील रहिवाशांचे नातलग आणि इतर गावातील लोकही आजही येतात. मला त्या यात्रेत जायची संधी मिळाली आणि गणपती महाराजांच्या मंदिरात प्रवचन करायची संधी साधारणतः 3-4 वर्षापूर्वी मिळाली होती. मी 2-3दा गेलो त्या ठिकाणी आणि त्यांचं कार्य, लोकांवर त्यांचा प्रभाव हा सगळा प्रत्यक्ष मला पाहायला मिळाला. गणपती महाराजांची कीर्ती पंचक्रोशीत वाढू लागली. त्यामुळे गावातील ब्राह्मण मंडळीच्या पोटात दुखू लागलं. त्यांनी गणपती महाराजांना त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना काही यश आलं नाही. संत केजाजी महाराजांना गणपती महाराजांच्या वाढत्या कीर्तीचा अभिमान वाटत असतो की आपला शिष्य अशा तऱ्हेने मोठा झालाय. त्यांनी वर्धा मुक्कामात गणपती महाराजांची कीर्तन आयोजित केली. म्हणजे गुरुनी शिष्याची कीर्तन आयोजित करणं किती मोठी गोष्ट आहे. तीही 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी. तेथील जमनादास बजाज हे फार मोठे उद्योजक होते. महात्मा गांधींना त्यांनी सेवाग्रामला आणलं. ते जे गाव आहे शेगाव त्याचं नाव होतं. तर तिथे तो परिसरच त्यांच्या मालकीचा होता. महात्मा गांधींना त्या ठिकाणी आणलं आणि वर्धेला सुद्धा जे काही उभं राहिलं विश्व महात्मा गांधींच्या विचाराखाली, त्यामागे जमनादास बजाज यांची प्रेरणा होती, त्यांचं सहकार्य होतं. आज जे बजाज इंडस्ट्रीज वगैरे आपण नावं ऐकतो त्याचे हे संस्थापक होते खऱ्या अर्थाने. तर त्यांनी त्यांचं कीर्तन ऐकलं आणि ते त्यात तल्लीन झाले. संत केजाजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी वर्धेला लक्ष्मीनारायण मंदिर बांधलं. हे लक्ष्मीनारायण मंदिर आज जे प्रसिद्ध आहे वर्धेला, त्याची प्रेरणा गणपती महाराजांची आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. या निमित्तानं आपल्याला ती माहीत होईल. तेथे संत केजाजी आणि संत गणपती महाराजांचे छायाचित्र काढून त्यांनी या मंदिरात लावले. म्हणजे 125 वर्षापूर्वी गणपती महाराजांना जी प्रतिष्ठा आणि सन्मान आणि जो सत्कार त्यांचा केला गेला तो जमनादास बजाजने केला. रघुजी राजे भोसले हे भोसले घराण्यातले मोठे राजे, नागपूरचे पराक्रमी राजे होते. त्यांच्याही वाड्यात त्यांचं कीर्तन झालं आणि या वाड्यात गणपती महाराजांचं कीर्तन झाल्यावर त्यांना आणखी गणपती महाराजांबद्दल आदर वाटला, कारण ते केजाजी महाराजांचे भक्त होते. राजघराण्यातील लोक दूरदूरून या कीर्तनासाठी जमले होते. केजाजी महाराज व गणपती महाराज यांचा मोठा सन्मान रघुजी राजांनी केला. तेथून आल्यानंतर गावोगावी कीर्तन करीत केजाजी महाराज काशीला निघून गेले. तेथून 1960 मध्ये
प्रयाग येथे आल्यावर भजन कीर्तन करताना त्यांचं निर्वाण झालं. तर अशा ठिकाणी 1907 हा जो काळ आहे केजाजी महाराजांचा, तो मृत्यूचा काळ आहे. यावेळी गणपती महाराज रघुजी राजे भोसले यांच्या वाड्यात होते. नंतर ते भोसल्यांची आज्ञा घेऊन मंगरुळला परत आले. गणपती महाराजांचा वयाच्या 7व्या वर्षी विवाह झाला होता, परंतु त्यांची पत्नी माहेरीच राहत असे. महाराजांची आई जनाबाईने त्यांना संसार करण्याचा हट्ट केला. आईच्या हट्टाला शरण जाऊन त्यांनी मनाबाईचा स्वीकार केला. म्हणजे पुन्हा ते संसारात रमले. त्यानंतर तिला सर्वजण मायबाई म्हणू लागले. तिचं नाव मायबाई लोकांनी ठेवलं. परंतु गणपती महाराजांच्या संसारात काही मन रमेना. ते गावोगावी कीर्तन करीत असत. पुढे 1910 पासून ते समाज कार्याकडे वळले. एक धार्मिक माणूस, एक वारकरी कीर्तनकार, साधारण घरातून आलेला, तो समाज कार्याकडे वळला. ही घटना फार महत्वाची आहे. तर 1916 पासून त्यांनी अस्पृश्यता निवारणाची चळवळ समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विदर्भात सुरू केली. वारकरी संतांनी जातीभेद मानला नाही, अस्पृश्यता मानली नाही. आणि चोखामेळासारखे संत, निर्मळा, सोयराबाई, बंकामेळा, कुर्ममेळा यासारखे संत वारकरी संप्रदायात होऊन गेले संत नामदेवांच्या प्रभावाखाली. पण आजही आपण पंढरपूरला गेलो की नामदेवाची जी पायरी आहे त्याच्या अगदी खाली संत चोखामेळ्यांची समाधी आहे. ही नामदेवांनी स्थापन केली. म्हणजे एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतल्या संतांची समाधी विठोबाच्या पायरीशी असणे किंवा महाद्वाराशी असणं ही मोठी घटना आहे. आणि 750 वर्षापूर्वी नामदेवांनी केलेलं कार्य हे अस्पृश्यता निवारणाचं कार्य होतं. तोच वसा गणपती महाराजांनी घेतला आणि आपल्या गावात अस्पृश्यता निवारणाचं काम सुरू केलं. ही जी चळवळ आहे तिच्या मागे आणखी एक पार्श्वभूमी आहे. ती ब्राह्मणेतर चळवळीची आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ ओसरू लागल्यानंतर 1922 पासून त्यांनी अस्पृश्यांना सवर्ण हिंदूंप्रमाणे सर्व हक्क मिळावे यासाठी आंदोलन सुरू केलं. चातुर्वर्णी व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीविरुद्ध त्यांनी लढा उभारला. ते लिहितात, त्यांनी जे काव्य केलंय ते कसं आहे पाहू आपण. मनुस्मृती धड होय ब्राह्मणी पिनल कोड, म्हणजे इंडियन पिनल कोड जसा आहे तसा मनुस्मृती हा ब्राह्मणी पिनल कोड आहे असं ते म्हणतात. त्यातील कलमा गोड आहे सुगड रीतीच्या. त्याच्या कलमा तुम्हाला गोड वाटू शकतात, पण त्याच्यामुळं आपलं कसं नुकसान होते ते पुढे सांगतात. आपली जी उक्ती आहे त्याप्रमाणे आपली कृती असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपल्या घरापर्यंत, चुलीपर्यंत अस्पृश्यांना प्रवेश दिला. अगदी महात्मा फुले यांनी ज्याप्रमाणे आपल्या घरातली जी विहीर आहे ती अस्पृश्यासाठी खुली केली होती, आणि तोच वसा महात्मा फुलेंचा वसा हा किंवा वारसा हा गणपती महाराजांनी सांभाळला. अनेक अस्पृश्यांचा सन्मान केला आणि त्यांची पूजा करून समाज परिवर्तनाचा पाया रचला. विठ्ठलाच्या पूजेचे अधिकारही त्यांना दिले, अस्पृश्यांना दिले. जे मंदिर त्यांनी उभारलं होतं, जी मूर्ती पंढरपुरात त्यांनी आणली होती, तिच्या पूजनाचा अधिकारही त्यांनी अस्पृश्यांना दिला. म्हणजे कृतीत त्यांनी स्वतः आणलं. त्यामुळे गावातील ब्राह्मण व ब्राह्मणेतरांनी महाराजांना वाळीत टाकलं. हे स्वाभाविक आहे की अस्पृश्यांबद्दल गावातल्या लोकांना किंवा शहरातल्या लोकांना फारसा काही आदर नाही, उलट त्यांना तुच्छतेने पाहतात. तर त्यामुळे त्या अस्पृश्य लोकांना आदर दिला, सन्मान दिला, पूजेचे अधिकार दिले. पण गावकरी त्यांच्या विरोधात गेले तरीही कुठेही ते डगमगले नाही आणि महाराष्ट्रभर प्रबोधन करत राहिले. ते असं म्हणतात, अस्पृश्यता नाहीशी होऊन गेली पाहिजे लोकातून, यातच सर्वांचे कल्याण दिसले ज्ञानदृष्टीने. काव्याच्या दृष्टीने जरी या कवितेला महत्व नसलं तरी त्यातला विचार फार महत्वाचा आहे. अस्पृश्यता निवारणासाठी विविध प्रकारच्या योजना तयार कराव्यात आणि त्या अंमलात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावे, यासाठी ते झटत होते. राष्ट्रीय शाळा निर्माण करून त्या शाळेत सर्वच जातींचे विद्यार्थी एकत्र शिकले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते म्हणतात, योग्य राष्ट्रीय शाळेत कुल सर्व जातीचे सुत, सुत म्हणजे मुलं, बैसुनी एकमेकात व्हावे विद्येत प्रवीण. मांग महार चांभार, माळी मराठे धनगर, ब्राह्मण सुतार सोनार, तांबूल गुजर इत्यादी. सर्व जातीसोबत ब्राह्मणांना सुद्धा संधी मिळावी असं ते म्हणतात. जरी ब्राह्मणांनी त्यांचा विरोध केला असला तरी त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात काही या ठिकाणी काव्य लिहिलं नाही. तर अनेक खेड्यामध्ये विहिरी आणि मंदिरं ही दलितांसाठी खुली करण्याचं काम महाराजांनी केलं. दलितांच्या मुलामुलींना शिक्षण देऊन त्यांना पुढे जाण्याकरता समाजाला
प्रवृत्त व्हावं यासाठी एक मानसिकता लोकांची त्यांनी तयार केली. त्यामुळे गावागावातील दलितांच्या शाळेत मुला मुलींना शाळेत जाता आलं. आपल्या कीर्तनातून त्यांनी या कार्याचा प्रचार प्रसार केला. त्यांच्या साहित्यातूनही या विचाराचे पडसाद उमटू लागले. ते असं म्हणतात, स्पृश्यांसाठी सर्वही देवळे आणि सर्व तळे खुली व्हावी. म्हणजे तळे, बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी आंदोलन केलं, सत्याग्रह केला खुले होण्यासाठी. तसाच सत्याग्रह हा गणपती महाराजांनी केला होता. त्यांच्या आधी, बाबासाहेबांच्याही आधीची गोष्ट आहे ही. कोणीही कोणत्याही कुपातून पाणी नेलिया काढून काय होतं, कोणीही करावे देवाचे दर्शन, देवळी जाऊन स्वच्छपणे, स्वच्छतेची आहे सकळ आवडी, ती हवी चोखड्या गण्या. म्हणे गणपतीचा त्यांनी गण्या केला. आम्ही प्रेम जना राहिलो सांगून, घ्या वाटा काढून येथून या. म्हणजे पाणी सर्वांना मिळावं, एक गाव एक पाणवठा, ही चळवळ जी अलीकडे डॉक्टर बाबा आढावांनी केली होती आणि त्यात यश आलं. राज्य सरकारने त्यांना त्या काळात मदत केली होती. तीच चळवळ बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या खुल्यापणासाठी केली. त्याच्या आधी हीच चळवळ गणपती महाराजांनी केली आणि गणपती महाराजांच्या आधी महात्मा फुलेंनी आपल्या घरातील आड म्हणजे विहीर ही अस्पृश्यासाठी खुली केली. अशा तऱ्हेचा हा क्रम आपण जर पाहिला तर गणपती महाराजांचं स्थान हे महात्मा फुलेनंतर अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांना विदर्भातील महात्मा फुले असं म्हणत असत. तर अशा या अनेक काव्यातून त्यांनी जनजागृती केली आणि आपल्या गावात अजात संप्रदायाची स्थापना केली. अजात म्हणजे जात नसणे, म्हणजे कास्टलेस, डिकास्ट, अशा तऱ्हेचा एक संप्रदाय त्यांनी निर्माण केला. हे सुद्धा फार कमी लोकांना माहित आहे. या संप्रदायाचं एक महत्व आहे ते आपण पाहू. तर जाती अंताच्या दृष्टीने त्यांनी केलेला हा जो संप्रदाय, त्याचं नाव होतं अजात श्वेत निशाणधारी. म्हणजे कोणत्याही प्रकारे हिरवा, भगवा किंवा लाल असा कोणत्याही ध्वज न घेता श्वेत म्हणजे पांढरं, स्वच्छ मराठी आपण वावरावं असा हा पांढऱ्या रंगाचा निशाण, म्हणजे त्याला श्वेत निशाणधारी असे म्हणतात. तर असा हा संप्रदाय त्यांनी निर्माण केला आणि या संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी चातुर्वर्ण्याच्या विरोधात अब्राह्मणी चळवळ उभी केली. हे फार महत्वाचं आहे, कारण अब्राह्मण हा शब्द काय येतो? कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलं की हा कवश ऐलुषाची जी गोष्ट आहे, ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथामध्ये ऋग्वेदाचं ते ब्राह्मण ग्रंथ आहे, त्यात त्यांनी कवश ऐलुषाला अब्राह्मण म्हटलं आहे. म्हणजे वैदिकांनी, जे वैदिक ब्राह्मण होते, त्यांनी इतरांना ही लेखण्याकरता अब्राह्मण शब्द वापरला. पुढे मग विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि ब्राह्मणेतर हा शब्द वापरला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रातिशूद्र शब्द वापरला होता आणि अब्राह्मणी शब्द हा गणपती महाराजांनी वापरला. हा शब्द पुढे कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे नेला आणि त्याचं एक तत्वज्ञान तयार केलं. अशा तऱ्हेची मालिका आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना जाती निर्मूलनाचे महत्व समजावून सांगितले की जी जात नाही ती जात आपण स्वतःला अजात समजूया. मानवता हाच आपला धर्म आणि माणूस हीच आपली जात. म्हणून अनेकांनी आपल्या पूर्वाश्रमीची जात गणपती महाराजांच्या आवाहनावरून सोडून दिली. त्या काळात हजारो अभंग लिहून, साहित्य निर्मिती करून, क्रांतिकारी पाऊल उचलून समाज जागृतीचं, परिवर्तनाचं कार्य गणपती महाराजांनी केलं. समाजात रुजलेल्या सर्व कुप्रथांना, रूढी, प्रथा, परंपरांना, कर्मकांड, अंधश्रद्धांना तिलांजली दिली आणि अखंड मानवजात एकच करण्याचं कार्य केलं. वारकरी विचारांचे असलेल्या गणपती महाराजांचं हे जे आहे कीर्तन, प्रवचन, पंढरीची पायीवारी आणि या सर्वांमधून लोकांना भेटून त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. त्यांनी देशभ्रमंती करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पदोपदी समाजातले अनेक ज्वलंत प्रश्न दिसले. त्यावर काय तोडगा काढायचा यावर त्यांचं चिंतन सुरू झालं. या प्रश्नांमध्ये माणसाचा भेद करताना त्यांना दिसला. स्त्रीचा बंदिवास, अघोरी अंधश्रद्धा दिसली, कर्मठ कर्मकांड आणि रूढी प्रथा परंपरांमध्ये पिसलेला मानव समाज दिसला. राज्यकर्ते जरी इंग्रज होते तरी व्यवस्थित समाजात हे भेद आपल्याच लोकांकडून होताना त्यांना दिसले आणि माणूस एक आहे. तो जातीच्या जोखडात बैलासारखा मान खाली घालून माझ्या हेच नशिबात आहे म्हणून मुकाटपणे व्यवस्था स्वीकारित होता. हे दास्यत्व, ही हीन दीन वागणूक, पिळवणूक संत गणपती महाराजांनी आपल्या भ्रमंतीमधून अनुभवली आणि आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य सुरू झालं.
लोकांच्या बाया बापड्यांच्या मनावर असलेला हा पगडा पुसून काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आपल्या 60,000पेक्षा जास्त शिष्यांना त्यांनी या कार्यासाठी प्रवृत्त केलं आणि सुरुवात केली स्वतःपासून. भ्रमंती करताना एकदा अचलपूरला गेले असताना त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपला आणि पटवी जातीच्या एका विधवा स्त्री सोबत, जिचा 7 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पेटली आणि गणपती महाराजांना विरोध सुरू झाला. अशा तऱ्हेने स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे शेजारी क्रांतिकारक जन्माला यावा, माझ्या घरी नको, अशा प्रकारची एक धारणा आपली असते. पण इथे स्वतः गणपती महाराजांनी प्रत्यक्षात आपले जे विचार आहे ते आणले. त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याकरता अन्नकाला हा शब्द फार महत्वाचा आहे गणपती महाराजांचा. आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात आपण पाहतो, त्यांनी जे गुराखी होते त्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र करून आपल्या आपल्या शिदोऱ्यात सोडून तो एकत्र करून त्यांना वाटला. म्हणजे जातीभेद किंवा आर्थिक भेद हे नसावेत, हाच प्रकार गाडगेबाबांनी केला होता. तोच प्रकार पुढे तुकडोजी महाराजांनी केला आणि त्याच्या आधी गणपती महाराजांनी केला. महाराजांनी आपल्या अनेक शिष्यांना घेऊन अन्न कालण्याची सुरुवात केली. कारण कुठलंही धार्मिक कार्य असलं तर अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येतात आणि आपली भक्ती संपली की आपापल्या घरी नातेवाईक जात समाजाकडे वळतात. आजही हे वास्तव आहे. महाराजांनी या भक्ताला सांगितलं की आपापल्या घरात शिजलेलं अन्न आणा आणि त्याचा काला करून प्रत्येकानं प्रसाद म्हणून भक्षण करावा. महाराजांच्या भक्त परिवारामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक होते. 1916चा तो काळ होता. जवळपास सर्वत्र अस्पृश्यता पाळली जात होती. हा नीच तो उच्च असा भेद होता. त्यामुळे अस्पृश्यांच्या घरची भाकर आम्ही कशी खावी याचा विचार अनेक भक्तांना पडला. त्याचं निरसन महाराजांनी केलं आणि अन्नाच्या रूपाने जात कालवली, जातीत कालवली, म्हणजे तिचं वेगळेपण नाहीसं केलं. या रोटी व्यवहारानं क्रांतीची पाऊलवाट सुरू झाली. मग त्या पाऊलवाटेचा रस्ता बनवण्यासाठी महाराजांनी अनेक निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय होता बेटी व्यवहाराचा. आपण रोटी व्यवहारापर्यंत येतो पण बेटी व्यवहाराकडे जात नाही. तर बेटी व्यवहार ही एक चळवळ त्यांनी केली. रोटी आपण अन्नकाला हा रोटी व्यवहार आहे, पण आंतरजातीय विवाह हा बेटी व्यवहार आहे. तर हे अशा तऱ्हेचे व्यवहार जर आपसात झाले तर आपापसातला जातीवाद नष्ट होऊन, या भारतातून जात नष्ट होऊन अखंड मानव जात एक होईल, असं स्वप्न उराशी बाळगून या कार्याची सुरुवात त्यांनी 1920 मध्ये केली. आपल्या शिष्यांना जनतेला आवाहन करून आपसात वेगवेगळे आंतरजातीय विवाह सुरू केले. इतक्यावरच महाराज थांबले नाहीत. उद्या या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला, पुरुषानं दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले व तिच्या अस्तित्वावर गदा आली, तर त्यावर तोडगा काढून ब्रिटिश सरकारच्या काळातील तेव्हाच्या 1 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून, 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर तेव्हा होता, त्यावर लिहून दोघांची संमती नोंदवून साक्षीदारांच्या सह्या व्हायच्या. एक प्रकारचं हे रजिस्टर्ड मॅरेजच होतं. ही पद्धत फार आधी नव्हती, त्यानंतर सुरू झाली. पण गणपती महाराजांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे, तर ही पद्धत त्यांनी सुरू केली आहे. स्त्रीला बंधमुक्त करण्याचं हे काम महाराजांनी त्या काळात केलं. त्यांनी सांगितलं, स्त्रीला वाटत असेल तर तिने मंगळसूत्र घालावं. सौभाग्याच्या लेण्यापेक्षा सौंदर्याचं प्रतीक म्हणून तिने मंगळसूत्र घालावं, तर ती स्वतंत्र आहे ते घालायला. पण त्याची सुरुवात आधी आपल्या घरातून केली आणि गुरु आज्ञेनं कित्येक स्त्रियांनी ही बंधनं झुगारली. ते म्हणतात, स्त्रियांना शिक्षण देत नाही कपटी जन, याचे सांगती कारण चित्त देऊन ऐकणे. ज्ञानवान स्त्रिया होतील, पतीसंगे भांडतील, सम अधिकार मागतील, त्यांना ते पडतील देणे. म्हणजे स्त्री मुक्तीचाही विचार, स्त्री स्वातंत्र्याचाही विचार त्यांनी या अभंगातून मांडला. या भाषेत त्याने स्त्रीबद्दल तत्कालीन लोक काय विचार करतात ते हे आपल्या अभंगातून सांगितलं. त्या काळात लोकांना जातीवरून ओळखलं जात होतं. जसं महादू मातंग, दिनू कुंभार, महादेव माळी, गोदा बायरीन, अशा तऱ्हेचा तो विचार होता. अशा तऱ्हेची संबोधन होती. अशा खालच्या मानल्या गेलेल्या जातीतील स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित त्यांनी केलं. त्यातील झिंगा, गुंडीन व गोंदा मायरीन या स्त्रियांनी त्या काळात अभंग रचना केली. म्हणजे जसं चोखामेळ्याच्या प्रभावाखाली किंवा नामदेवांच्या प्रभावाखाली अनेक अस्पृश्य जातीच्या स्त्रियांनी अभंग रचना केली, जनाबाई सारख्या, तशाच प्रकारे याही ठिकाणी गणपती महाराजांच्या प्रभावाखाली स्त्रियांनी अभंग रचना केली. स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल महाराज म्हणतात, कोण्याही जातीची कोणी कांता आणावी करुणी, तिचे लग्न तिच्या मनाने झाले जगी पाहिजे. अशा तऱ्हेने स्त्री मुक्तीचा विचार, स्त्री स्वातंत्र्याचा विचार त्यांनी केला.
त्याचप्रमाणे मंदिर प्रवेशाचं जे आंदोलन पुढच्या काळामध्ये साने गुरुजींनी केलं, पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचं तुकडोजी महाराजांनी केलं, तर त्याच्या खूप आधी गणपती महाराजांनी हा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यामुळे त्यांना जातीतून लोकांनी बेदखल केलं. ते ज्या जातीचे होते त्यांना विहिरीवर पाणी भरायला मनाई होती, तेव्हा महाराज ज्या ज्या ठिकाणी आपले सहकारी आणि शिष्यांना घेऊन राहिले त्या त्या ठिकाणी त्यांनी विहिरी खोदून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. महाराजांनी मंगरुळ दस्तगीर येथे 9 ते 11 नोव्हेंबर 1929च्या दरम्यान एक वराड मध्य प्रांत बहिष्कृत परिषद घेतली आणि हजारो बहुजनांना एकत्र करून स्वतःच्या मालकीच्या विठ्ठल मंदिरात बहुजन अस्पृश्यांचा प्रवेश घडवला. या प्रसंगी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं, पण मात्र तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे कलकत्त्याला होते आणि अन्य कामात व्यस्त असल्यानं त्यांनी कलकत्त्याहून तेव्हाचे अस्पृश्यांचे नेते विराजचंद्र मंडल यांना पाठवलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसीय संमेलन मंगरुळ दस्तगीरला झालं. तर चळवळीत काम करणारी ही जी महाराष्ट्रातील सत्यशोधक मंडळी ही सुद्धा त्या संमेलनाला उपस्थित होती. विषय होता बोलक्या सुधारकांनो इकडे या. नुसतं बोलतात, भाषण देतात, प्रत्यक्ष कृती करा. परिषदेच्या शेवटी मंदिर प्रवेश, कारकून पगारवाढ, प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे मिश्र विवाह, बहिष्कृत वर्गाच्या मुलांसाठी वसतिगृह सक्तीचं, पोलीस खात्यात बहिष्कृतांना जागा म्हणजे आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी आंदोलन त्या काळात केलं. लोकसंख्येच्या मानानं स्थानिक कामात प्रतिनिधी निवडणं, म्हणजे ज्यांची जास्त लोकसंख्या आहे त्या लोकांना त्या ठिकाणी हक्क मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचा विचार हा नवीनच विचार आहे, तो महात्मा फुले यांच्या विचारातून त्यांनी घेतला. तर लेबर कमिशन, राऊंड टेबल कमिशन मध्ये प्रतिनिधी निवडणं, अशा प्रकारच्या मागण्या सरकारकडे त्यांनी केल्या. शेवटी अस्पृश्यांचं एकत्र संबोधन झालं या परिषदेमध्ये. यामध्ये ब्राह्मण, मराठे, राजपूत, कुणबी, माळी, तेली व मांग या जातीचे लोक सहभागी होते. या घटनेचे सकारात्मक पडसाद हे देशभर दिसून आले. म्हणजे त्याचा परिणाम नुसतं विदर्भापुरता, गावापुरता राहिला नाही, तर देशभर त्याचे पडसाद उमटले. आणि हा जो आझाद संप्रदाय आहे, या संप्रदायात मग काही जुन्या परंपरा आहेत त्याही कशा टाळायच्या यासाठी कृती कार्यक्रम झाला. रूढी, प्रथा, परंपरा मोडताना या सगळ्या प्रथांना त्यांनी तिलांजली दिली. जन्मांतर जावळे काढण्यापासून तर मृत्यूनंतर होणाऱ्या मुंडनापर्यंतच्या सर्व विधींना महाराजांनी विरोध केला. समाजातून जात नष्ट व्हावी यासाठी त्यांनी माणसाला जन्मजात चिकटलेली जात संपवण्यासाठी, सर्व मानवजात एक होण्यासाठी जात नाकारली आणि आम्ही अजात आहोत, जात मानत नाही असा संकल्प केला. समाजातून जात नष्ट करायची असेल तर आंतरजाती विवाह व्हायला हवेत, म्हणून आपल्या शिष्यांच्या मिश्र विवाहाला त्यांनी सुरुवात केली. हे विवाह करताना स्त्रीची सुरक्षितता जपण्यासाठी या विवाहाला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. आपण यापूर्वी पाहिलं की 1 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते लिहून घेत असत आणि पती पत्नीला सांभाळण्यास सक्षम नसला, पुरुषानं व्यभिचार केला तर स्त्री स्वतंत्र आहे, तिला सोडण्याचा अधिकार आहे नवऱ्याला, ती तिला वाटेल तो निर्णय घेऊ शकते. शेवटी साक्षीदारांच्या सह्या केल्या आणि स्पष्ट उल्लेख केला की पांढरी झेंडीधारी हा विवाह स्वीकार करतो आणि अजात असं नमूद केलं. मिश्र विवाहातून होणारं अपत्य हे जातीहीन म्हणजे अजात असेल अशा तऱ्हेचं महाराजांनी जाहीरपणे सांगितलं. डिसेंबर 1925 मध्ये म्हणजे 100 वर्षापूर्वी त्यांनी अखिल भारतीय ब्राह्मणेतर अधिवेशन जे अमरावतीला झालं होतं त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ते होते. या अधिवेशनाला कोल्हापूरचे राज्य छत्रपती राजाराम महाराज उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे तेव्हाचे समाज सुधारक उपस्थित होते. या अधिवेशनाचं अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळालं होतं. त्यांच्या अद्वितीय कार्याला पाहून छत्रपती महाराजांनी विदर्भातील खरा ज्योतिबा असे गौरवोद्गार संत गणपती महाराज काढले. जातीभेदातून कृतीतून केलेलं कार्य आणि गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागरणाचं कार्य, आणि त्यामुळे रघुजीराजे भोसले यांनी त्यांना सुवर्ण जळीत अंगरखा, मुकुट आणि पंचायत देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. अशा गणपती महाराजांचं जे काम आहे ते 1990 नंतर त्याचं महत्व लोकांना कळलं, कास्ट व्हॅलिडिटीला महत्व आलं आणि पुढल्या काळात मात्र अजात संप्रदायाच्या लोकांना मोठा प्रश्न उभा राहिला की आपली जात कोणती, त्यांना आरक्षण कसं मिळवायचं, असा एक नवा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला. त्यामुळे ही चळवळ आता मागे पडली आहे. गणपती महाराजांचा विचार आहे पण ही चळवळ मात्र मागे पडली. 1944 19 जून या दिवशी त्यांचं निधन झालं.